लेप येतं. यामध्ये काही असे घटक आहेत जे लक्ष्मीला प्रिय आहेत आणि त्यामुळे आपल्याला अचानक धनप्राप्ती, व्यवसायात यश. तर लक्ष्मी प्रसन्न झाली, लक्ष्मी येते घरात, पण ती टिकून राहण्यासाठी काय? तर आपल्याकडे कुबेराची पूजा आपण करावी. आपण जी पण इच्छा देवाकडे करणार आहोत त्याच्या आधी हे दिवा लावायचा आणि मग आपली इच्छा बोलायची. यामध्ये एकही थेंब पाणी नाही, हे प्युअर आहे. त्यांच्या घरात म्हणजे काही दारू पिणारे व्यक्ती होते, त्यांचे ते म्हणजे व्यसन सुटलं आहे असं मला स्वतः क्लायंटने सांगितलं आहे. कोणाचं अभ्यासात लक्ष लागत नसेल, लहान मुलं ऐकत नसतील आणि आपणही पारायण नामस्मरण करते वेळी जर हे लावलं तर आपलंही लक्ष विचलित होत नाही. पण रोजच्या रोज आपली जी घरातली नेगेटिव्ह एनर्जी आहे ती धुवून बाहेर जावी. मुखवास. हा, पण ह्या मुखवास मध्ये ना काही जे घटक आहेत ना ते आपलं वात, पित्त, कफ कमी करतात. याला वापरल्याने पॉझिटिव्ह वाइब्स येतात. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. मंडळी, आजचा व्हिडिओ खूप विशेष असणार आहे, कारण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक माणूस हा मनाच्या शांततेच्या शोधात असतो. ती शांतता आपल्याला मिळते ती म्हणजे मंदिरात किंवा मठामध्ये. तर तीच मंदिराची आणि मठाची प्रसन्नता जर तुम्हाला तुमच्या घरात अनुभवायची असेल तर मी तुम्हाला अशा एका शॉपमध्ये घेऊन जाणार. त्यांचे प्रोडक्ट्स वापरून तुम्हाला तुमच्या घरामध्ये पूर्णपणे मठाचा आणि मंदिराचा अनुभव येणार आहे. आणि त्या शॉपचं नाव आहे ब्रह्मांड नायक. तर मंडळी, या ब्रह्मांड नायक ह्या शॉपचं मी तुम्हाला लोकेशन सांगतो. दादरला आल्या दादर वेस्टला उतरल्या अगदी 1-2 मिनिटाच्या अंतरावर आहे. फुल मार्केट पासून तुम्ही कबूतरखान्याच्या लेन मध्ये आलात तर अगदी 1-2 मिनिटाच्या अंतरावर ही शॉप आहे. तर मंडळी, आता आपण आज जाणार आहोत आणि सगळ्या प्रोडक्टची आपण माहिती घेणार आहोत. तर चला आपण जाऊया ब्रह्मांड नायक मध्ये. मंडळी, मी आता आलेलो आहे ब्रह्मांड नायक शॉप मध्ये आणि इथे बघू शकता तुम्ही त्यांच्याकडे ज्या अगरबत्त्या आहेत, धूप आहे, कापूर आहे किंवा जे काय त्यांचे प्रोडक्ट्स आहेत त्यांच्या मागे एक वेगळं वैशिष्ट्य आहे. त्याच्या मागे एक म्हणजे वेगळेपणा आहे. त्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर मंडळी, माझ्यासोबत आहेत ऐश्वर्या मॅम आणि ते आपल्याला या सगळ्या जे काय प्रोडक्ट्स आहेत त्याच्यावर माहिती देणार आहेत. मॅम, आता सांगा, आम्हाला सुरुवात करा, कोणकोणते प्रोडक्ट्स आहेत तुमच्याकडे? नक्की. श्री स्वामी समर्थ. आपल्याकडे ह्या नवग्रहांच्या अगरबत्ती आहे. जसं की पहिले आपल्या मेष, वृषभ आणि म्हणजे शुक्र, पहिली रवी ग्रहासाठी आहे, चंद्रग्रहासाठी मंगळ, बुध, गुरु, शुक्राची सध्या स्टॉक संपलाय माझ्याकडे. ही आपली शनीसाठी आहे, राहू केतू. आणि ही अगरबत्ती आपली भीमसेन कपूरची आहे, जेणेकरून घरामध्ये जे नकारात्मक शक्ती कमी होऊन सकारात्मक ऊर्जा मिळते. एक स्वामी स्मरण आपल्याकडे अगरबत्ती येते जी पारायणासाठी, नामस्मरणासाठी आपण दाखवता का ती जरा? स्वामी स्मरण. ही स्वामी स्मरण आहे. अच्छा, ही म्हणजे कुठे वापरतात? ही आपण पारायण, नामस्मरण, ओके, त्यावेळेस आपलं चित्त स्थिर व्हावं. ओके. हा, कारण बऱ्याचदा आपण आपल्या नामस्मरण आणि पारायण करते वेळी आपल्याला आपलं चित्त हलतं आणि आपण दुसऱ्याच गोष्टींचा विचार करू लागतो. अच्छा, तर जेणेकरून आपलं तसं होऊ नये, कॉन्सन्ट्रेशन पॉवर साठी. येस. ओके, छान. ही आपली स्वामीप्रिय अगरबत्ती आहे. जी आपण मठामध्ये जो काही आपण सुगंध अनुभवतो, आपल्या घरातही तसा सुगंध दरवळतो आणि घरामध्ये सगळ्यांमध्ये एकमेकांबद्दल प्रेम. आणि काही क्लायंटच्या घरात म्हणजे काही दारू पिणारे व्यक्ती होते, त्यांचे ते म्हणजे व्यसन सुटलं आहे असं मला स्वतः क्लायंटने सांगितलं आहे. आणि फार सुंदर अगरबत्ती आहे ही. ओके. आपल्याकडे हे लक्ष्मी प्रसन्न लेप येतं. यामध्ये काही असे घटक आहेत जे लक्ष्मीला प्रिय आहेत आणि त्यामुळे आपल्याला अचानक धनप्राप्ती, व्यवसायात यश आणि आपल्याला लक्ष्मी येण्यासाठी जे स्रोत असतात ते वाढतात. अच्छा.
ते कसं वापरायचं आहे ते? ते लक्ष्मीची जी मूर्ती असते ना, हा. तिला कुंकुमार्चन सारखं वापरायचं आहे. तिला प्रार्थना करायची आहे, मंत्र वगैरे बोलायचे, तुपाचा ओके. दिवा वगैरे लावून छान पूजा करायची आणि आपली मनातली इच्छा सांगायची आहे. ओके, खूप छान. हे आपल्याकडे स्वामी अष्टगंध आहे, ज्यामध्ये असं वैशिष्ट्य आहे की हे 8 प्रकारच्या गंधांनी बनलेलं अष्टगंध आहे, ज्यामध्ये चुना नाहीये. अच्छा आणि याचा सुगंध फारच सुंदर आहे. अच्छा. हे आपल्याकडे इच्छापत्र ऑइल आहे. इच्छापत्र ऑइल. हा, अच्छा. इच्छापत्र ऑइल याचं नाव असं आहे की कोणत्याही ग्रहांना आपण तेल वाहतो, हा. आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण देवाला तेल वाहतो. अच्छा. ओके, तर ऍक्च्युली ते जे तेल आपण देवाला वाहतो त्याचा आपण दिवा लावू शकत नाही. म्हणजे ते दिवा त्याचं त्या तेलाने दिवा लावला तर तो फार काळ टिकत नाही. ओके. म्हणून आपण आता असं तेल बनवलेलं आहे की नवग्रहांना जे आवडलेलं तेल आहे ते याच्यात मिक्स केले, पंचतत्वांचं आपल्याला ऊर्जा मिळते आणि अखंड दिवाही लागतो याने. आणि आपण जी पण इच्छा देवाकडे करणार आहोत त्याच्या आधी हे दिवा लावायचा. अच्छा. आणि मग आपली इच्छा बोलायची. अच्छा, हे कसं म्हणजे कसं वापरायचं? त्याला या एवढ्या बॉटलला आहे ना, तुम्ही 1 लिटर तिळाच्या तिलामध्ये मिक्स करायचा. अच्छा. आणि ते तेल एक छोटासा दिवा, जेवढं तुम्हाला एखादं नामस्मरण किंवा इच्छा बोलण्यापुरती छोटासा दिवा लावावा. ओके. आणि मी याच्यामध्ये बघितलं हे केशर आहे का हे? हा, केशर आहे. अच्छा. ओके. आणि याच्यात अगदी म्हणजे एका मी तेलाचं एक हे सांगते तुम्हाला. ह्याच्यात आपण प्युअर चंदन ऑइल टाकतो, ज्यामुळे ते अगदी म्हणजे फार महाग असतं. ओके. पण तेही ह्याच्यामध्ये आहे चंदन ऑइल. ओके, खूप छान. असे बरेच तेल आहेत यात. हा मॅम, हे काय आहे? प्रसन्न लक्ष्मीचं आता मी तुम्हाला सांगितलं. लक्ष्मी प्रसन्न झाल्यानंतर बऱ्याचशा लोकांचं लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठीचं हे गंध आहे. हो. ओके, लेप आहे. ज्याची माहिती मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी दिली. बरोबर आहे. ओके. तर लक्ष्मी प्रसन्न झाली, लक्ष्मी येते घरात, पण ती टिकून राहण्यासाठी काय, तर आपल्याकडे कुबेराची पूजा आपण करावी. कुबेराच्या मूर्तीची जी आहे ती लक्ष्मी आपल्या तिजोरीच्या बाहेर ठेवावी आणि रोज त्याची पूजा करावी. अच्छा. कारण तो क्षेत्रपाल आहे, त्याला लक्ष्मीचं लक्षण करण्यासाठी ठेवलंय आणि त्याची वाढही करण्यासाठी आपण कुबेराची पूजा करू शकतो. तर कुबेराला आवडणारे घटक यामध्ये आहे आणि तो आपलं रक्षण करतो लक्ष्मीचं, तर आपल्याला त्याला काहीतरी देणं बनतं, जेणेकरून त्याचंही मन प्रसन्न होतं आणि आपल्या लक्ष्मीमध्ये अजून भर पडते. अच्छा, खूप छान. हे काय मॅम? हे आपलं नजरदोष निवारण पुरजुंडी आहे. अच्छा. ज्यामध्ये ना 2 प्रकारचे आपल्याला फक्त मोहरी आणि मीठ इतकेच आपल्याला माहिती असते की नजर काढण्यासाठी, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा काही असे घटक आहेत की ज्याने आपली पूर्णपणे नजरदोष कमी होतो. अच्छा. रेग्युलर लाईफ मध्ये आपण याचा वापर करावा, कारण आता आपण ज्या कलियुगात राहतो तिथे बऱ्याचशा लोकांची आपल्याला नकारात्मक शक्ती रोज लागत असते आणि त्यामुळे आपल्या काही कामांमध्ये, आपल्या बिझनेसमध्ये आपल्याला अडथळे येत असतात. ओके. आणि याच्यामध्ये काय आहे म्हणालात तुम्ही? यामध्ये 2 ज्या आपली काळी पिवळी मोहरीच्या व्यतिरिक्त इतर अशा काही बऱ्याच गोष्टी आहेत ज्याने आपण खूप छान पद्धतीने नजर निघते त्याने. अच्छा, ठीक आहे. त्यानंतर आपल्याकडे हे जे प्रोडक्ट आहे ते आपलं जे राहू केतूचा जो दोष असतो ना, राहू केतूच्या दोषामुळे आपल्याला कालसर्प दोष आणि पितृदोष, हे दोन्ही दोष आपल्याला पत्रिकेमध्ये राहू आणि केतूमुळे लागतात. तर राहू आणि केतू याला जर आपण आपण कानाला आपल्या दोन्ही राहू आणि केतू मानतो, तर आपल्याला हे प्रोडक्ट ना रोज आहे ना कानाला लावायचं असतं. जसं आपण काही आपले संत वगैरे जे होते ते दोन्ही कानाला एक हे लावायचे, म्हणजे एक टिळक लावायचे, गंध लावायचे की राहू केतू शांत राहून आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, आपलं लक्ष भरकटलं जाऊ नये, आपण काही व्यसनांमध्ये अधीन होऊ नये, त्यामुळे त्यासाठी ते लावत होते. हे तसं आपले आपलं जे आहे कालसर्पदोष आणि पितृदोष कमी करतो आणि राहू केतूचा सुद्धा प्रभाव कमी करतो. ओके. हे आपलं शिवभक्ती आहे लेप,
शिवांना आवडणारा घटक आहे. यामध्ये आपण शिवानी सगळ्या ब्रह्मांडाची सृष्टीची उन्नती केली आहे. जेव्हा आपण शिवाची भक्ती करतो त्यांना काही आवडतीचे टिळक आपण लावतो, त्यामुळे ते प्रसन्न होऊन आपल्या नवग्रहांचे आपल्याला नवग्रहांची शक्ती आपल्याला सृष्टीकडून आपल्याला ऍक्च्युली आपल्याला जी पण ऊर्जा आपल्याला जे काही मिळवायचं असतं ते सृष्टीकडूनच मिळत असतं. म्हणून आधीचे जे ऋषी मुनी होते ते जंगलात जाऊन सृष्टीमध्ये जाऊन तपश्चर्या करत होते. ओके. तर सृष्टीकडून सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळतात. त्यामुळे आपल्याला शिवभक्ती पूजा करताना हे वापरलेलं तर खूप चांगले त्याचे फायदे आहेत. फायदे ओके. आहेत. ठीक. हे आपलं अभ्यंग स्नान आहे, म्हणजे की उठणं. हा. यामध्ये आपण बऱ्याच प्रकारचे जडीबुटी टाकली आहे आणि ही पावडर तुम्ही बघू शकता फार फ्रेश आहे. अच्छा. आपण फार जुनी पावडर यामध्ये यूज करत नाही आणि मार्केटमध्ये बेसन आणि कपूर कचरी ह्या दोनच घटक वापरून बनवलं जातं. आपण 25 पेक्षा जास्त जडीबुटी यूज केलेली आहे आणि आपण पहिले जे आहे ना पूर्वी आपण उटण्याने आंघोळ करत होतो, कारण का उटण्यामध्ये जी काही जडीबुटी असते त्याने आपले केमिकल पॉझिटिव्ह होतात. म्हणून आपल्याला दिवाळीच्या दिवशी फार प्रसन्न वाटतं. रोज जर आपण अशीच उटण्याने आंघोळ केली, थोड्या प्रमाणात जरी उटणं वापरलं तर आपली सकाळची जी सुरुवात आहे ती प्रसन्नतेने होते. आणि दिवस जर सुरुवातीचेच आनंदी असेल तर पूर्ण अखंड दिवसात तुम्हाला त्याचे गुण म्हणजे फळ मिळतं. खूप छान. आपलं हे कापूर गंध आहे. यामध्ये भीमसेन कापूर, तुरटी आणि गोमूत्र मिक्स आहे. पूर्वी काळी आपण आहे ना घरात कोणी बाहेरून आलं तर पाहुणे आले तर बाहेर पाणी असायचं, जेणेकरून बाहेरची ऊर्जा आणि उष्णता ही बाहेरच्या बाहेरच कमी होत होती. आता आपण फ्लॅटमध्ये राहतो तर ही सिस्टम आता पूर्णपणे बंद झालेली आहे. त्यामुळे आपली जी बाहेरून घेऊन आलेली एनर्जी आहे ती घरातच स्टक होते आणि मग त्याचे परिणाम आपल्याला रोजच्या जीवनात पाहायला मिळत आहेत. ते कमी व्हावे याकरिता आपण हे कपूरगंध बनवलंय, जेणेकरून रोजच्या रोज आपली जी घरातली नेगेटिव्ह एनर्जी आहे ती धुवून बाहेर जावी. अच्छा, खूप छान. हे काय मॅम? हे ना आयुर्वेदिक फेस वॉश आहे, ज्याचं नाव तारुण्य फेस वॉश आहे. हे जे आहे ना पावडर मध्ये येतं. तर तुमच्या फेसवर आहे ना त्याने जे पोर्स असतात ते मिनिमाइज, ब्लॅकहेड्स जे असतात ते रिमूव्ह होतात, स्किन टाइटनिंग होते, ग्लो येतो, टॅन कमी होतं. जर समजा स्पॉट असतील ब्लॅक तर ते कमी होतात आणि अगदी जशी या फोटोमध्ये छान ग्लो ग्लासी स्किन दिसते तशीच तुम्हाला मिळेल. ओके. तरी पण त्याच्यामध्ये असे थोडेफार कोणते प्रोडक्ट्स आहेत जरा सांगता का, म्हणजे काय बनवलेले कशा? ही आयुर्वेदिक पावडर आहे. यामध्ये जसं की आपण चंदन आणि काही म्हणजे आंबे हळद आणि इतर असे काही प्रोडक्ट्स आहेत जे आपला टॅन रिमूव्ह करण्यासाठी, रेग्युलर टॅन रिमूव्ह झाला तर आपला स्किन जो आहे तो ग्लो करतो. ओके ओके, खूप छान. हे स्वामी बखूर आहे, जे एक धूप सारखं आपण वापरतो. आणि हे जे आहे ना हे सेल्फ हिलिंग साठी आहे, म्हणजे की कोणाचं अभ्यासात लक्ष लागत नसेल, लहान मुलं ऐकत नसतील आणि आपणही पारायण नामस्मरण करते वेळी जर हे लावलं तर आपलंही लक्ष विचलित होत नाही. कोणाला म्हणजे आपल्या मासिक पाळीच्या दरम्यान चिडचिड होते, त्यानेही सेल्फ हिलिंग साठी ह्याचं धूप करावं. आपल्याला आता रेग्युलर लाईफमध्ये बऱ्याचशा अडचणीतून जावं लागतं, खूप स्ट्रेस होतो, तर याने आपण धूप करून आपल्याला स्वतःसाठी हे धूप करावं आणि त्याचा सुगंध घेतल्याने आपल्याला खूप रिलॅक्स फील होतं. खूप छान. मूत्र आहे, ज्यामध्ये ना आपण गोठ्यातून, म्हणजे इथल्या शहरातल्या गोठ्यातून नाही, गावाच्या गोठ्यातून आपण हे मागवतो. जे की चांगल्या वातावरणातल्या गायी आहेत त्याच्या पहिले सकाळचं जे गोमूत्र असतं ते आपण ह्याच्यात त्यांच्याकडून घेतो. आणि यामध्ये एकही थेंब पाणी नाही, हे प्युअर आहे. हे तुम्ही जवळजवळ 3 लिटर पाण्यामध्ये तुम्ही हे वापरता येईल इथपर्यंत आहे. ओके. हे आपलं रोज वॉटर आहे, गुलाबजल.
गुलाबजल मध्ये आहे ना गुलाबाचा अर्क आहे आणि एक केशर मिक्स केलंय, जे तुम्ही देवाच्या पूजेसाठी वापरू शकता, कारण खूप छान. केशरही देवाला खूप आवडतं. अच्छा. आणि गुलाबजल हे दोघांचा सुगंध लक्ष्मी प्राप्तीसाठी, शुक्रासाठी खूपच ओके. छान आहे. खूप छान. फेस वॉश साठी, फेस पॅक मध्ये पण तुम्ही हे वापरू अच्छा, शकता. वापरू शकता. खूप ओके. हे शांतनमो तेल आहे, ज्यामध्ये काही सुगंधित आयुर्वेदिक तेल आहे, ज्याचा सुगंध आपल्याला ना अतिरिक्त विचार थांबवून आपलं डोकं शांत करतं आणि आपल्याला छान झोप लागते. अच्छा. त्यामुळे हे आपण ज्यावेळेस रात्री झोपण्याआधी लावायचं. ओके. त्याने आपल्याला खूप छान झोप येते आणि मग सकाळी तुम्ही एकदम फ्रेश ओके. फील कराल. ओके, ठीक आहे. हे काय आहे? हे आपलं सुवर्ण तेजा क्रीम आहे. अच्छा. जी ह्याच्यामध्ये ना या क्रीम मध्ये सुद्धा ना ऑइल मिक्स केलेली आहे. अच्छा. जे ऑइल आहेत ना आपली स्किन जी आहे ना एकदम क्लिअर, ओके. ओके, आणि चमकदार बनवते. पिगमेंटेशन वगैरे असे जे काही डाग असतात ना याने कमी होतात. खूप छान. हे ना आपलं मुखवास आहे. अच्छा, मुखवास. हा, पण ह्या मुखवास मध्ये ना काही जे घटक आहेत ना ते आपलं वात, पित्त, कफ कमी करतं. अच्छा. वात, पित्त, कफ ना हे व्यक्तीचं झालं पाहिजे, कारण वाताने आहे ना आपण खूप आळशी बनतो. कफ जे आहे ते आपली क्रिएटिव्हिटी कमी करून टाकतो. आणि पित्त आपली खूप चिडचिड करतो. त्यामुळे वात, पित्त आयुर्वेदामध्ये सांगितले, तुम्ही जर वात, पित्त हे कप हे जर कमी केलं ना तर तुमची जी काम करण्याची ऊर्जा, उत्साह वाढते. आणि जर ऊर्जा आणि उत्साह वाढला तर आयुष्यामध्ये प्रगती नक्कीच होणार. असं आपलं अजून एक प्रोडक्ट आहे. अच्छा, हे काय चूर्ण आहे का? चूर्ण आहे. हे कसं? हे जेवणानंतर, रात्री जेवणानंतर खायचं. म्हणजे पाण्यात की नाही, डायरेक्ट खायचं. एक स्पून? अर्धा 1 स्पून खाल्ला तरी बनतो. ओके, ठीक आहे. हे जे प्रोडक्ट आहे ना हे स्वामी आधार, हे जे टिळक आहे ना म्हणजे आपण डोक्याला लावू शकतो. हे मी जे प्रोडक्ट बनवलेलं आणि थोड्याच प्रमाणात बनवलेलं, पण याचे क्लायंट कडून स्वतःनी मला येऊन काही गोष्टी सांगितल्या, म्हणजे ज्या पर्पज साठी बनवलेलं ते पर्पज क्लिअर झालं. हे जे आहे ना समोरच्या व्यक्तीवर सोबत आपलं एखादं काम असेल, आपल्याला त्याला कन्व्हिन्स करायचं असेल, ठीक आहे, तर हे खूप छान आहे. अच्छा. आणि आपण कुठेही आपलं काम होण्यासाठी त्या याने जातो ना ज्यावेळेस हेतूने, तर ते त्यावेळेस हे लावायचं. म्हणजे काय गंध आहे का? म्हणजे अशी एक ऑइल आणि पावडर मिक्स करून बनवलेलं टिळकच आहे. ओके, खूप छान. हे आपलं वास्तू वात्सल्य धूप आहे. यामध्ये 52 प्रकारची जडीबुटी आणि 5 प्रकारचे धूप हे आहे, मिक्स आहे, ज्याने आपलं आहे ना ज्योतिषशास्त्राप्रमाणे वात, पित्त, कफ संतुलित ठेवण्यासाठी, पितृदोष संबंधित त्रास कमी होतं, नवग्रहांना शांत करतं, भूत, प्रेत आणि नकारात्मक शक्ती ज्या असतात त्यांना कमी करतं. आणि हे कमी झाल्यानंतर ना आपसुकच आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होत असते. पण तरीही लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी सुद्धा आपण याच्यात काही जडीबुटी टाकल्या आहेत. हे धूप केल्याने मनात शांती, शरीरात शांती, घरात शांती येते आणि घरगुती वाद, अपघात टाळले जातात. घरातील सर्व नकारात्मक शक्ती, ऊर्जा बाहेर पडते. घरात वास्तुदोष असतात तर ते कमी होतात. नवग्रहांना, नक्षत्रांना नकारात्मक प्रभाव देखील कमी होतं. आपण जर श्राद्ध पक्षात वापरलं ना 16 दिवस, तर आपण आपल्या पित्रांना एक हे धूप अर्पण केल्यासारखं होतं. त्यामुळे पित्र खुश झाले तर आपल्याला बऱ्याचशा आपल्या आयुष्यामध्ये प्रगती आणि अडचणी कमी होतात, आपल्या प्रगती होते आपली, ठीक आहे. आणि हे जे धूप आपण अत्यंत शुभ आहे हे धूप, कारण त्यातल्या ज्या एक जडीबुटी आहेत त्या शास्त्रामध्ये त्यांना प्रचंड हे आहे, महत्व आहे. ठीक आहे, चालेल. खूप छान. एक आपल्याकडे अजून एक आहे की हे नवग्रह हवन आहे. यामध्ये अशी एक हे येते छोटीशी टिक्की, ज्याने तुम्ही घरामध्ये ना रोजचं हवन केल्याचं आहे ना तुम्हाला हे मिळतं, बेनिफिट्स मिळतात. म्हणजे आणि रोज हवन झालं पाहिजे, म्हणजे घरामध्ये जे काही हे असतं ना नकारात्मक शक्ती किंवा जीव जंतू असतात ते कमी होतात आणि आपल्याला रोज आहे ना प्रसन्न वातावरण मिळतं. आपल्याला प्रसन्न वातावरण, नकारात्मक शक्ती जेवढी कमी होईल, प्रसन्न वातावरण जेवढं वाढेल तेवढी आपण आयुष्यामध्ये खूप प्रगती करतो.
खूप छान. काय आहे? हा. हे आपल्या एक मराठी माझ्या मैत्रिणीने म्हणजे बनवलेलं प्रोडक्ट आहे. तिला थोडासा हातभार लागावा, तिचा व्यवसाय छान अजून हे फळावं, त्यासाठी मी तिला तिथे मदत करते आणि तिचे प्रोडक्ट ठेवलेत. अच्छा, खूप त्यामध्ये छान. तिने फार सुंदर बनवलेलं आहे. या दिव्यामध्ये ना हम्म. अगदी साजूक तूप म्हणजे आपलं जे त्या लेवलचं तूप आहे, अच्छा. कापूर आहे आणि लवंग आहे. फार सुंदर त्याचं हे आहे, ओके. सुगंध आणि इफेक्ट पण छान आहे. खूप छान. त्यानंतर आपल्याकडे हा. पुढे तुम्ही पाहिलं तर सर्व प्रकारच्या माळा आहेत. अच्छा. तूप जे आपण ठेवलं आहे ना, हा. हे जे तूप जे आहे हे म्हणजे याच्यात वनस्पती नाहीये आणि हे मेल्ड असतं. म्हणजे ना बऱ्याचदा आपल्याला तूप दिव्यामध्ये ओतताना आहे ना त्रास होतो. तर ओके. हे डायरेक्ट आपण ओतू शकतो. खूप छान. आपल्याकडे जे आपण तेल वगैरे पण ठेवतो ना, त्यामध्ये काळा धूर येऊ नये हा. अशा पद्धतीने काही आपण तेल ठेवतो म्हणजे अच्छा. दिव्यात लावण्यासाठी. आपल्याकडे गिला धूप मध्ये सुद्धा बरीचशी आपल्याला तुम्हाला व्हरायटी बघायला मिळेल. अच्छा, हे आहेत का ते? हा, गिला धूप ते आहेत आणि पुढे पण तिथे आहे. खूप छान. हे आपलं स्वतःचं प्रोडक्ट आहे जे मी बनवलंय. यामध्ये ना लक्ष्मीला आवडणारे अत्तर आहे, गुरुला आवडणारे अत्तर आहे आणि भीमसेन कापूरचं अत्तर आहे. अच्छा. ज्यामुळे लक्ष्मी प्राप्ती, गुरुबळ आणि नकारात्मक ऊर्जा या तिघांवरती एकच आहे हे त्रिकोण रूप, जे अशा प्रकारचं असतं आणि हे क्लायंटला प्रचंड आवडतं. अच्छा. हे दिवसाला आपण प्रचंड प्रमाणात म्हणजे हे राहतच नाही. अच्छा, म्हणजे आताही पसंत त्याचा येतेय, माणसं खूप गिरायक घेऊन जातात. क्लायंटला याचा बराचसा फरक जाणवलेला आहे. ओके. यामुळे खूप छान. आपल्याकडे ना या प्रकारे कापूर मिळतो. म्हणजे तुम्ही पाहाल तर यामध्ये ना मोठ्या मोठ्या प्लेट्स आहेत. अच्छा. ओके. मार्केटमध्ये ना पावडर मिळते. हा. पावडरचा ना सुगंध ना कमी झालेला असतो. हा जर सुगंध तुम्ही घेतलात ना तर हा प्रचंड स्ट्रॉंग आहे. अच्छा. जो अखंड घरात पसरतो. तुम्ही जर कापूरदानीवरती ठेवलात ना हा. तर तो तुमचा 10x10 म्हणजे अगदी 150चा एरिया जर असेल ना तो पूर्ण कव्हर करू शकेल. ओके. आणि फार स्ट्रॉंग आणि खूप सुंदर सुगंध आहे त्याचा. अच्छा. आणि तुम्ही पाहाल तर आपल्याकडे याच्यामध्ये तुम्हाला जरा देखील सुद्धा दिसणार नाही. खूप छान. आपल्याकडे अशा प्लेट्स मिळतात आणि वापरतानाही याला आहे ना टाईट जारमध्ये ठेवावं आणि छोटे छोटे तुकडे आधी वापरावे आणि जेवढे लागेल तेवढंच तोडावं. चुरा करून ठेवू नये, पावडर करून ठेवू नये, जेणेकरून त्याचा सुगंध जो आहे तो कमी होणार नाही. खूप छान. ज्योतिष विद्यामध्ये मी पत्रिका बघते, अंकशास्त्राचा अभ्यासही केलेला असल्यामुळे अंकशास्त्राप्रमाणे तुम्हाला काही रेमेडीज देते आणि टॅरो कार्डमुळे ज्यांच्या पत्रिकेचे डिटेल्स नसतील तर त्यांना आपण टॅरो कार्डच्या मदतीने आयुष्यामध्ये अडचणींना आपण त्यांच्या उपाय देऊ शकतो. वास्तुपरीक्षण म्हणजे मी वास्तुशास्त्र पण केलेलं आहे, त्याच्याने आपण वास्तूमधले काही उपाय देतो. इंटिरियर डिझायनिंग पण मी करते. काउन्सिलिंग म्हणजे जे अगदी त्यांची परिस्थिती आता खूप मानसिक परिस्थिती खालवलेली असेल तर त्याला आपण काउन्सिलिंग करून आहे ना तर सकारात्मक दृष्टिकोन वाढवू शकतो. वॉटर थेरपी म्हणजे मी एक हिलिंग करते. जे अगदीच म्हणजे विचार करतात की मला आयुष्य नको आहे, मला आता जगायचं नाही, त्याच्यासाठी आपण वॉटर थेरपी करतो. माझ्यासोबत एक दादा आहेत, त्यांनी आता या शॉपमध्ये भरपूर अशी खरेदी केलेली आहे. आता त्यांचा एक्सपिरियन्स जाणून घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. तुम्ही आता काय खरेदी केलं? याच्यामध्ये मी हे कापूर फ्लोअर क्लीनर खरेदी केलेलं आहे. अच्छा, हे कापूर गंध घेतलं हो, का तुम्ही? हे आता माझ्याकडे आहे. अच्छा, तुम्ही परत आता येऊन घेतलात का? हो. दुसऱ्यांदा परत घेतलेलं आहे. अच्छा, म्हणजे कसा अनुभव याचा? याच्यामध्ये माझा अनुभव असा आहे की याला वापरल्याने अच्छा. पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि घरामध्ये? घरामध्ये ओके. किंवा ऑफिसमध्ये आपण कुठेही वापरू शकतो याला. ओके. आणि जे काय असं म्हणजे समजा आता आपण बाथरूममध्ये वापरला किंवा कुठेही वापरला हा. तर त्याच्यामध्ये जो दुर्गंध असतो किंवा काय निगेटिव्हिटी असते ते निघून निघून जाते. जाते. असं मला म्हणजे माझा स्वतःचा माझा अनुभव आहे. आणि ओके. दुसरा प्रोडक्ट मी त्यांचा जो वापरलेला आहे अच्छा. तो एक स्पेशली बाथरूमसाठी आहे. ओके. त्याच्यामध्ये जसं बोलतात की बाथरूम जो असं जो राहूचा स्थान असतो, ओके. स्थान असतं बोलतात, याला शिंपडल्याने कसं होतं की थोडं राहूची निगेटिव्हिटी त्याच्यातून चालल्या जाते. अच्छा. काही लोकांना कसं आहे की बाथरूममध्ये जास्त वेळ लागतो आंघोळ बरोबर आहे. करताना किंवा बऱ्याच विचारांमध्ये असतात, तर त्यांनी ते
एलिमिनेट होतं, ओके, चाललं जातं आणि ते आपण म्हणजे म्हणजे आपल्या रिअल लाईफ मध्ये त्याचा अनुभव आहे अनुभव आपल्याला. आहे अनुभव खूप छान. नक्कीच आहे. आणि तुम्हाला ब्रह्मांड नायक मध्ये जेवढे शक्य होईल तेवढे सगळे प्रोडक्ट दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून भरपूर सारे प्रोडक्ट इथे आहेत, तुम्हाला इथे एकदा व्हिजिट करावी लागेल. आणि मित्रांनो, मी तुम्हाला कस्टमर लोकांचा एक्सपिरियन्स सुद्धा दाखवला, किती पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स आहे इथे. आणि मित्रांनो, जर तुम्हाला हे ऑनलाईन जर यांचे प्रोडक्ट परचेस करायचे असतील तर स्क्रीनवर मी तुम्हाला त्यांचा ॲड्रेस आणि मोबाईल नंबर देणार आहे, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तर मंडळी, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाल्या पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.